जर तुम्हाला असं वाटलं ना की आज काहीतरी स्पेशल डिनर बनवूया, तर अशा वेळेला ही रेसिपी नक्की ट्राय करा. चवीला अगदी छान होते आणि सगळ्यांना आवडेल अशीच बनते. घरी कधी पाहुणे आलेत तेव्हा जर काही तुम्हाला स्पेशल डिनर बनवायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता. अगदी छान होते. इथे मी राईससोबत सर्व केलेली आहे. तुम्ही चपाती, नान, रोटी कशासोबतही सर्व करा, अगदी छान लागते. तर चला मग बनवूया पनीर टिक्का मसाला. तर अगदी कमी वेळात बनते आणि झटपट तयार होणारा हा पनीर टिक्का बनवायला सुरुवात करूया. तर इथे एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे 1 कप भरून दही. त्यामध्ये टाकलेली आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडीशी मिरेपूड, थोडीशी धनिया पावडर, थोडीशी जिरेपूड, थोडासा गरम मसाला आणि अगदी थोडासा मी इथे टाकलेला आहे पनीर मसाला. 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आणि 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा निंबू इथे घातलेला आहे. तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये ॲड करायचं आहे मोहरीचं तेल. मोहरीचं तेलाने पनीर टिक्का अगदी छान बनतो. 2 चमचे भरून मी इथे मोहरीचं तेल घातलेलं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करायचं. आता यामध्ये ॲड करणार आहोत आपण व्हेजीस, ज्या की मी आधीच कट करून ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण इथे ॲड करणार आहोत पनीर, जी मी इथे ट्रायंगल शेपमध्ये कट केलेला आहे. डाईजमध्ये कट केलेला कांदा, डाईजमध्ये कट केलेली सिमला मिर्च आणि टमाटर, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही हाताने मिक्स करून घेऊ शकता, अगदी छान असं मिक्स होतं. तर इथे मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला बाजूला ठेवूया. एका पॅनमध्ये मी घातलेलं आहे मोठा चमचा भरून तेल. त्यामध्ये घालायचं आहे 1/2 टेबलस्पून जिरे, 1 मोठा चिरलेला कांदा अगदी फाईनली चॉप करून घ्यायचा आणि मग ॲड करायचा. तर कांदा तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा. व्यवस्थित असा कुक झाला की यामध्ये ॲड करायची टोमॅटोची प्युरे. तर इथे ना 1 टोमॅटो घेऊन मी मिक्सरला लावून त्याची अगदी छान अशी पेस्ट बनवून घेतली आणि मग ॲड केली. तर इथे घालूया मसाले. 1 मोठा चमचा भरून मी लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा भरून मी इथे घातलेला आहे पनीर मसाला, जो चवीला अगदी छान असतो आणि आपली भाजीसुद्धा अगदी छान बनते. तर इथे आपण जे मॅश करून ठेवलेलं पनीर होतं, ज्यामध्ये मी साऱ्या व्हेजीस घातलेल्या होत्या, ते घालायचं आणि व्यवस्थित असं फिरून घ्यायचं. बेसिकली आपण पनीर आणि व्हेजीसला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं की ज्यामध्ये छान असा क्रंचीपणा येईल तोपर्यंत. याला व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये आपण ॲड करायचं आहे थोडंसं पाणी. ज्या भांड्यामध्ये मी पनीर मिक्स करून घेतलेलं होतं ना, त्याला मसाला लागलेला होता, तर त्याच भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी इथे ॲड केलेलं आहे. तर इथे लक्षात ठेवा की गरम पाणीच ॲड करायचं आहे, थंड पाणी अजिबात ॲड करायचं नाही. कारण पनीर आधी आपण चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे, त्यामुळे थंड पाणी घातल्यास पनीर जास्त शिजतं आणि मग भाजी छान बनत नाही. तर मी इथे 3 मिनटापर्यंत चांगलं शिजून घेतलेलं आहे आणि पनीरची भाजी रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी तर्रीदार भाजी बनवून रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.